चला तर मग आज आम्ही निघालोय अलिबागच्या नागाव बीचला आणि ती पण आमच्या लाडक्या लाल परीवरून। रस्ता मस्त, थंड हवा आणि सोबतीला आपली ॲक्टिवा। रस्त्यांवरून राईड करण्याची मजाच काही वेगळी असते। गाडी जरी छोटी असली तरी उत्साह मात्र मोठा आहे। नागाव बीच आम्ही येतोय आणि फायनली पोहोचलो। हे बघा नागावचे सुंदर रूप, पांढरी बीचवर पाय ठेवला नाही तोच समोर काय दिसलं बघा। हे बघा, 2 गावठी टायगर। काय तो उत्साह आणि काय तो वेग, यांना बघून वाटतंय खरा समुद्र यांचाच आहे। ही मस्ती बघून मन कसं एकदम फ्रेश झालं। हे बघा, भरतीमुळे किंवा वादळामुळे हे बिचारे मासे बाहेर आले आणि आता वाळूत तडफडत आहेत। आम्ही वेळ वाया न घालवता या माशांना पुन्हा समुद्रात सोडायला सुरुवात केली। त्यांना पुन्हा पाण्यात जाताना पाहून जे समाधान मिळालं ते शब्दात सांगता येणार नाही। फिरताना वाळूत काहीतरी लपलेलं दिसलं आणि हे बघा, वाळूचा राजा आमचा खेकडा भाऊ सापडला। बघा याचे नांग्या कशा चालतायत। याने जर एकदा बोट धरलं तर मग सुट्टी नाही। किती सुंदर रंग आणि डिझाईन आहे ना निसर्गाचं, पण याच्यापासून सावधान। हे बघा नागावचे सुंदर रूप, पांढरी वाळू आणि निळाशार समुद्र। मन प्रसन्न झालं। नागाव बीचवर आल्यावर सगळ्यात आधी काय आठवतं तर इथली ही शांतता। इथल्या त्या सुरूच्या झाडांमधून चालताना मिळणारा गारवा आणि पक्ष्यांचा आवाज मन अगदी प्रसन्न होतं। पांढरी वाळू आणि निळाशार समुद्र। अलिबागमध्ये अनेक बीचेस आहेत, पण नागावची मजा काही वेगळीच आहे। इथे ना कसली घाई आहे ना कसली चिंता, फक्त तुम्ही, तुमच्या आठवणी आणि समोर अथांग समुद्र। कशी वाटली आमची ही छोटीशी ट्रिप?